नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी जिल्ह्याची वेगाने वाढत असलेली लोकसंख्या आणि प्रशासकीय गरजांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र नियोजन भवन उभारण्याची नितांत आवश्यकता होती. हे भवन परभणीच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा देणारे ठरेल. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बांधण्यात येणाऱ्या नियोजन भवन इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन आज सोमवारी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेसी, मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, अप्पर जिल्हाधिकारी शोभादेवी जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश वाघमारे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाल्या, आपल्या जिल्ह्यासाठी स्वतंत्र अशी नियोजन भवन इमारत लवकरच उभी राहणार आहे. जिल्हा नियोजन समिती, जिल्हा नियोजन अधिकारी आणि संबंधित विभागांना आधुनिक सुसज्ज कार्यालयीन जागा उपलब्ध होईल, जेणेकरून जिल्ह्याच्या विकास आराखड्याचे नियोजन, बजेट वाटप, प्रकल्पाचं मूल्यांकन आणि अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल. कार्यक्रमाचं प्रास्ताविक अभियंता प्रशांत कोरे यांनी केलं. कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कामगार भवनच्या माध्यमातून कामगार वर्गाला सर्व प्रशासकीय सेवा एकाच छताखाली तत्परतेने मिळतील. तसंच भवनामुळे कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजना, नोंदणी प्रक्रिया, लाभांश वितरण, आरोग्यसेवा, सुरक्षा उपाययोजना तसेच इतर कल्याणकारी कार्यक्रम अधिक सुटसुटीत, पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने राबविण्यात येतील, असं प्रतिपादन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं आहे. आज परभणी शहरातील कामगार भवन इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री पुढे बोलताना म्हणाल्या, कामगार भवनाची नवी इमारत ही परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. राज्य शासनाच्या वतीनं सर्वसामान्य कष्टकरी कामगारांच्या कल्याणकारी अनेक योजना राबविल्या जातात. कामगारांच्या कुटुंबांना उत्तम शिक्षण, आरोग्य सुविधा ह्या मिळवण्यासाठी सहाय्य केलं जातं. कामगारांचं जीवनमान उंचवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहेच. त्याचाच एक भाग म्हणून परभणी जिल्ह्यात कामगार भवन उभारले जात आहे. कामगार विभागाची नवीन इमारत पूर्ण झाल्यावर कामगार वर्गासाठी सुसज्ज कार्यालय उभारले जाईल आणि या कार्यालयातून कामगारांना उत्तम सेवा मिळतील आणि या विभागाचं काम अधिक गतीनं आणि सुलभ होईल. कामगार भवनकरता एकूण 0.11 गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली असून 14,58,00,000 रुपये निधी मंजूर झाला आहे. ही इमारत 3 मजली असणार आहे. यामध्ये अंतर्गत फर्निचर, बाग बगीचा, संरक्षण भिंत, अग्निरोधक यंत्रणा, आंतरबाह्य विद्युतीकरण व अनुषंगाने आवश्यक बाबी राहणार आहेत. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, कामगार आयुक्त HP तुमोड, पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेसी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे, सरकारी कामगार अधिकारी TE कराड, उपविभागीय अभियंता BM शिंदे यांची उपस्थिती होती. जिंतूर तालुक्यातील वरुड येथील ग्रामसेवक संतोष दशरथ पांडे याने अर्जुन भाऊराव चव्हाण यांच्या घराचा नमुना नंबर 8चे कागदपत्र काढण्यासाठी 1,500 रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत अर्जुन चव्हाण यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीनुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी पंचासमक्ष पडताळणी करून सापळा लावून ग्रामसेवक संतोष पांडे यास रंगेहात पकडले होते. या प्रकरणी जिंतूर पोलीस स्थानकात गुन्हा देखील नोंद करण्यात आला होता. या अनुषंगानं पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ANR नाईकवाडे यांच्या समक्ष हे प्रकरण आलं. सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट AN गिराम यांनी 5 साक्षीदार तपासले. त्यानुसार आरोपी यांनी लाचेची मागणी केल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे न्यायालयानं आरोपी संतोष दशरथ पांडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कायद्यानुसार 2 वर्षे सक्त मजुरी आणि 5,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 2 महिने सक्त मजुरी आणि कारावास अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणी
मुख्य सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट ज्ञानेश्वर दारडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट आनंद गिराम यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. या प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलानी, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, पोलीस नाईक संतोष बेंद्रे, आकाश रेड्डी यांनी काम पाहिलं. राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत मानधन सन्मान योजना 2024-25 अंतर्गत पात्र ठरलेल्या अर्जदारांचे तालुका स्तरावर सादरीकरण घेऊन गुणांकन करण्यात आले आहे. तालुका स्तरावर आयोजित सादरीकरणामध्ये ज्या कलावंतांना 4, 5 आणि 6 गुण प्राप्त झाले आहेत अशा एकूण 110 कलावंतांची जिल्हा स्तरावर अंतिम निवड प्रक्रिया आयोजित करून गुणांकन आधारे अंतिम निवड करण्याचा निर्णय राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत मानधन समिती योजना जिल्हास्तरीय समितीने घेतला आहे. त्या अनुषंगाने ही प्रक्रिया 4 मार्च रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद परभणी येथे जिल्हाधिकारी यांच्या पर्यवेक्षणाखाली समितीमार्फत पार पडणार आहे. सदर निवड प्रक्रियेमध्ये संबंधित कलावंतांच्या कागदपत्राची पडताळणी आणि सादरीकरणाच्या आधारे गुणांकन करून अंतिम निवड करण्यात येणार आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.